हिंगोली जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीचे अनुदान बंद होण्यास सुरुवात झाली आहे। नेहमी येणारा अनुदान अचानक बंद झालं, त्यामुळे लाडक्या बहिणी चांगल्याच गोंधळल्या। जिल्ह्यातल्या आतापर्यंत 4000 पेक्षा जास्त महिलांचे अर्ज अपात्र झालेत आणि अनुदान बंद होण्याचं कारण शोधत लाडक्या बहिणी जिल्हाधिकारी कार्यालयावरच पोहोचल्या। आपण महिला या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या। काय कारण होतं अनुदान थांबण्यामागचं ते जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला। आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी त्याचा आढावा घेतलाय। मागे ज्या महिला आहेत ह्या कोणत्या साध्या महिला आहेत, ह्या संपूर्ण महिला ज्या आहेत ह्या मुख्यमंत्र्याच्या सर्व बहिणी आहेत। कारण मुख्यमंत्र्याच्या बहिणी आणि यांनीच ते आहे तर हे स्वतः सांगतात की आम्हीच मुख्यमंत्र्याला निवडून देखील दिलेला आहे, मात्र आताच मुख्यमंत्र्याला आमचं वावडं काय झालेलं आहे। कारण ह्या संपूर्ण महिला ज्या आहेत या ठिकाणी फक्त आमचं अनुदान का बंद झालंय हा प्रश्न करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। काय नेमकी मागणी घेऊन आलात? आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचे प्रश्न टाकलेले आहेत तिथं सर। आम्हाला म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून यांच्याकडून आम्हाला पाहिजे की आमचं कारण काय, आम्हाला रिझन सांगा ना। आमचं कारण कशामध्ये आम्ही बसत नाही, आमच्याकडे 4 चाकी वाहन नाही, आमच्याकडे कोणी जॉबला नाही, अजून आमच्याकडे कोणाकडे टॅक्स नाही, आम्ही शेतमजुरी रोजगार कामं करणाऱ्या बायकांचे पैसे का बंद केलेत? मीच नाही, साऱ्या बायका माझ्याकडून बोलायला तयार आहेत आता की आम्हाला कारण सांगा, आमचं कारण काय आहे म्हणून। असं साईट बंद आहे सर, आम्हाला घरी जा म्हणून सांगितलं, समोरच्याला या म्हणून सांगितलं, समोरच्याला पण साईट चालू झाली तर तुमचे कामं होतील, नाहीतर पुन्हा घरी जावं लागेल म्हणून सांगितलं। काकू मला सांगा तुमचं इथं नेमकं कोणासोबत बोलणं झालेलं आहे या ठिकाणी? माझं आम्ही वसमत तालुक्यातून इथून सकाळी 7 वाजता सगळं घरून निघालो उपाशीपोटी। एवढ्या महिलांना सोबत आणलं आम्ही आणि इथं आम्ही स्वतः आता राजूभाई आमदार साहेब आणि बांगर साहेब यांच्याशी बोलणे करून आम्ही सर्वांना त्यांना सांगितलं आमचं एवढं सगळे आधार अपडेट करून आमचे लाडक्या बहिणीचे सगळ्या व्यवस्थित पैसे टाकले पाहिजे असं आम्ही त्यांना सांगितलं आहे। मला सांगा ताई, तुम्ही इथं कधी आला होतात, काय मागणी होती? 7 वाजल्यापासून आलेले आहेत, पण आम्हाला आता हे लाभ मिळणं झालाय। आता 4-4 महिने झाले पैसे नाहीत, तुम्ही असं काऊन करायली? आता सगळ्याला द्या ना, सगळे तुमच्यासाठीच आम्ही हे केलं, तुम्ही का असं करायली आम्हाला? संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।